महाशिवरात्रीचा दिवस आणि शंकर महाराजांची अद्भुत लीला. महाशिवरात्रीचा दिवस होता. पुण्यातील मेंदळे वाड्यात शंकर महाराज विराजमान होते. त्यांच्यासोबत अनेक शिष्य आणि भक्त मंडळी उपस्थित होते. त्यांच्यामध्ये रावसाहेब मेंदळे, ताईसाहेब मेंदळे, बापू रानडे धनेश्वर आणि इतरही अनेक भक्त मंडळी व शिष्य मंडळी होते. तेथे ताईसाहेब मेंदळे सर्वांना म्हणाल्या, आज महाशिवरात्रीच्या शुभदिनी आपण महाराजांना बेलवृक्ष अर्पण करूया आणि शिवपूजन करूया. हे ऐकून शंकर महाराज मंद हास्य करत म्हणाले, मैं शिव हूँ, कैलाश का रहने वाला. हे ऐकून सर्व भक्त मंडळी अचंबित झाले आणि सर्वांनी बिल्ववृक्ष अर्पण करून महाराजांचे पूजन केले. इतक्यात एक अद्भुत घटना घडली. महाराजांचा देह निळ्या प्रकाशाने झळाळू लागला. त्यांचे रूप शिवशंकरा स्वरूप दिसू लागले. हे दृश्य पाहून सर्व भक्त मंडळी नतमस्तक झाले. त्यांच्या अंतकरणात अनन्य भक्ती निर्माण झाली. त्यांनी मनोभावे महाराजांचे शिवपूजन केले आणि त्या दिवशी संपूर्ण वातावरण भक्ती रसात न्हावून गेले. शंकर महाराजांचे हे अद्भुत